तुम्ही तरी पाहिलेत का असं कुठे? म्हणजे हसणारं, गाणी बिणी म्हणणारं पाहिलेत असं कुठे घर? ओ घर म्हटलं की भांडण व्हायचीच ना, म्हणून की अशी सोडून जायची भाषा करायची? अहो माणूस कधी कधी रागाच्या भरात अहो ते सदान कदा रागाच्या भरात बोलत असतात, साधं कधी बोलतच नाहीत. तर सॉरी मी मध्ये बोलतोय, पण जान्हवीच्या बाबांनी का असं केलं असेल? आता तुम्ही त्यांना नीट ओळखत नाहीयेत ना, म्हणून असा तुम्ही मला प्रश्न केलात. ओ हाडाचे तिरसट आहेत ते, अगदी हेकट. आमच्या चाळीत प्रसिद्ध आहेत ते आग्रही म्हणून. काय सांगू तुम्हाला, की मुलं आहेत ना म्हणून त्यांच्याकडे बघून मी इतकी वर्ष दुर्लक्ष केलं आणि कसा बसा संसार केला. आता हाताला धरून घराबाहेर काढायचीच वेळ आली, मग मी तरी काय करणार? हो शशिकलाताई, थोडा वेळ जाऊ द्यायला हवा होता ना, मग शांत झाले असते ते. त्यांच्याही एखाद वेळेला लक्षात आलं असतं की त्यांचंच काहीतरी चुकलंय म्हणून. अहो जाणवलं असतं तर ते कधीच जाणवलं असतं, आणि इतक्या वर्षात जे जाणवलं नाही ते आता थोडंच जाणवणार आहे. कठीणच आहे सगळं. पण एक्झॅक्टली झालं काय? म्हणजे इथपर्यंत गोष्टी कशा गेल्या? हो घरातला करता पुरुष कमावता नसला ना की घर अगदी उघड्यावर पडल्यासारखं होतं. इतकी वर्ष जानूच्या पगारावरच चाललं होतं, पण आता तिचं लग्न झालं म्हटल्यानंतर तिच्याकडे पैसे मागणं वाईट दिसतं ना. मी तरी काय कळणार? पिंट्याची नोकरी अगदी यथातथाच चाललेली आहे, आणि ह्यांच्या पायांचं तर तुम्हाला माहितच आहे. हो म्हणजे काहीच काम करता येत नाही ना त्यांना. आणि मला सांगा, संसार चालवायचा कसा म्हणते बाईने मी? हो महागाई केवढी वाढलीये, प्रत्येक गोष्टीचे भाव एवढे वाढलेले आहेत, मग कसं कसं करणार मी? सांगा ना मला. म्हणून मी एका ओळखीच्यांकडनं थोडे थोडे पैसे उधार घेतले होते, म्हणजे 40,000 रुपये. आता तो माणूस अचानकपणे घरात आला आणि त्याने तमाशा केला. झालं, त्यांचं फिरलं डोकं. मला म्हणाले तू हो घराबाहेर. काय? मग सांगते काय मी? उलट त्यांनी तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे. हो पण बाहेरच्या माणसासमोर अपमान झाला ना त्यांचा, स्वाभिमान दुखावला. आणि हे पैसे कमवत नाहीत म्हणून मला दुसऱ्यांकडे हात पसरायला लागतात, हे मान्य करावं लागलं ना, म्हणून संताप झाला त्यांचा. आणि लग्न मोडायला निघाले होते माझ्याशी. आता ह्या वयात. नो आय कांट बिलीव्ह दिस. जान्हवीला ते जेव्हा घेऊन आले होते, मी त्यांच्याशी बोललो होतो, अगदी जुजबी बोललो होतो. आय थॉट ही इज अ व्हेरी सॉफ्ट स्पोकन पर्सन. सौम्य भाषी आहेत ते. तुम्ही ना एकदा माझ्याशी बोलताना बघा त्यांना, म्हणजे कळेल तुम्हाला कसे सौम्य बोलतात की काहीतरी. शशिकलाताई शांत व्हा ना जरा, शांत व्हा. अहो रस्त्यावर राहायची वेळ आली हो माझ्यावर. मी काही दिवस तुमच्याकडे राहिले तर चालेल का हो? म्हणजे अगदी नाईलाजच झालाय माझा, म्हणून मी तुमच्या दारात आले. अहो विचारताय काय? हक्कानी राहा. अडी अडचणीला एकमेकांना मदत करायला हवी की नाही? तुमच्या मुलीचंच घर. मी अगदी एखाद्या कोपऱ्यात पडून राहील, म्हणजे माझा काही फार त्रास होणार नाही तुम्हाला. आणि मी
मी तुम्हाला सगळ्या कामात पण मदत करेन, वाटल्यास तुमची धुणी भांडी पण करेन हो मी. अहो असं काय बोलताय जान्हवीची आई? शशिकलाबाई, तुम्ही राहा, निश्चिंत राहा. मी बोलते जान्हवीच्या वडिलांशी. नाही नाही, नको नको नको, म्हणजे त्यांच्याशी तुम्ही बोलूच नका आता. पण त्यांच्याशी बोललं तर कदाचित. आता तुम्ही बोलला तर त्यांना असं वाटेल की मीच तुम्हाला येऊन काहीतरी सांगितलंय, आणि मग आणखीन डोक्यात राग घालून घेतील. नको, त्यापेक्षा मी जातेच कशी. जे काही होईल माझं ते होऊ देत. जाते मी. शशिकलाबाई, जाऊ नका तुम्ही. पुढचं पुढे. तुमचे खरंच खूप उपकार झाले तो माझ्यावर. खरंच. जरा हातपाय धुवायचे होते. हो सरू. हो या. रे पिंट्या, तू आधी का नाही सांगितलंस मला हे सगळं? ताई, मी तुला आधीच सांगणार होतो. बाबा नको म्हणाले. अरे पण तू जर मला सांगितलं असतंस तर हे टाळता आलं असतं. मी बोलले असते दोघांशी. पण ताई, बाबांना तुला टेन्शन नव्हतं द्यायचं. अरे पण म्हणून स्वतः सगळे धक्के पचवायचा प्रयत्न करायचा का? आपण दोघं तरुण आहोत, आपण हे सहन करू शकतो. त्यांना ह्या वयात हे सगळं करावं लागतंय. आई पण ना काय उद्योग करून ठेवत असते, आणि कशासाठी? ताई, तुला खरं सांगू का, मला ना आईचीच दया येते. म्हणजे तिचं चुकलंच, पण आता सगळं मान्य करते. अगं ती तुझं आणि आपटेंचं लग्न होऊ शकणार नाही ही गोष्ट आईला कळत नसणार का? तसं व्हावं म्हणून ती नसेलच वागली तशी. म्हणजे दुष्टपणा म्हणून नाही नसेल केलं तिनं काही. पैशांची गरज असेल म्हणून. अरे पण काय एवढी पैशांची गरज निर्माण झाली? तीही अचानक. माझा सगळा पगार मी बाबांच्या अकाउंटला ट्रान्सफर करते, आणि बाबा त्यातले घर खर्चाला पैसे देत असतील ना तिला. शिवाय तुझी नोकरी आहे, तू देत असशील. पुरवले तर पुरतात पिंट्या पैसे. हे बघ पिंट्या, आई बाबांच्या भांडणाची सतत माझ्या मनात भीती असतेच, पण त्याचं हे कारण असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. ताई, बाबा खूप चिडलेत अगं. आईशी बोलतच नाहीयेत. अजूनही नाही? छे, आता तर अगदीच नाही. आई कुठे आता? घरी आहे. जीव द्यायला चालली होती. हातापाय पडून थांबवलंय तिला. ताई, ताई घरात बसवतच नाही माहितीये मला. खूप विचित्र झालंय ग घरचं वातावरण. हे बघ पिंट्या, आता जे झालं ते झालं. त्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. तू त्याचा विचार करत नको बसूस. हे ताई, तू बोल ना बाबांची. तुझं ऐकतील ते. सांग ना की आई म्हणते की तिला सगळं मान्य आहे, पुन्हा असं कधीच नाही करणार ती. तू फोन कर ना त्यांना प्लीज. नाही पिंट्या, या गोष्टी अशा फोनवर नाही बोलता येणार. मी बाबांना भेटेन आणि भेटूनच बोलेन. पिंट्या, तू एक काम कर. तू आज सुट्टीच घेतली असशील ना? काय रे? हो हो. हा, मग तू आज दिवसभर घरीच थांब. आणि बाबा जर पुन्हा आईला काही बोलायला लागले ना, तर तू आईला घेऊन कुठेतरी बाहेर जा, कुठेही जा. काहीच नाही सुचलं तर मनीषच्या घरी जाऊन बसा दोघं. पण पुन्हा आता त्या दोघांमध्ये संघर्ष नको. ताई, तू कधी येशील? बघते मी लवकर निघायचा प्रयत्न करते, नाहीतर ऑफिस संपल्या तरी येऊन जाईल. बरं, तू निघालीस की एक फोन करशील मला?
म्हणजे आम्ही जर बाहेर असलो तर आपण आधी बाहेरच भेटूया. ठीक आहे, संध्याकाळी बोलू. पिंट्या, हे बघ, काळजी करायची नाही हा. सगळं नीट होईल. काय, मला माहिती आहे सगळं खूप अवघड आहे, पण आपण करू ना काहीतरी. ते ऐकतील आपलं. ओके? आणि ऐक, आईचं कितीही चुकलेलं असलं तरी कुठल्याच गोष्टीचा उल्लेख बाबांसमोर करायचा नाही. त्याने ते अजून चिडतील आणि अजून चिघळेल सगळं. हे बघ, आता आपण आईलाच पाठीशी घालायचा प्रयत्न करायचा. थोडे दिवस गेले ना की होतील बाबा शांत. मी तसंच करतोय ताई. हे निघू मी? तू रिक्षाने जातोस? नाही, नको, बसनी जातो. पैसे आहेत? बाय. आई अगं, काय करून ठेवलंयस तू? या ना, तुमचं सामान सुद्धा आणलं असतं तर बरं झालं असतं. म्हटलं आधी तुमची खोली बघून घ्यावी. हो, बघा ना. छान छान. कॉट एकच आहे? हा, मी म्हटलं एकच आहे का? हो. म्हणजे म्हणजे तुम्ही कुठे झोपणार मग? मी हो, म्हणजे मी कॉटवर झोपल्यावर तुम्ही कुठे झोपणार? आपल्यामुळे असं कोणाला त्रास झालेला बरा दिसत नाही ना हो. आणि माझं पण मेलीचं काय माहितीये का, कंबर खूप दुखते हो. नाही, होईल हो, ऍडजस्ट होईल. म्हणजे मी रात्री उशिरापर्यंत जॉब करत असते, वाचन मनन सुरू असतं माझं. हो का? त्यामुळे नाही येणार प्रॉब्लेम. पण म्हणजे लाईट चालू राहत असेल? हो. अगं बाई, माझा मेलीचा स्वभाव आणि जाऊ दे जाऊ दे. नाही, मी कमी ठेवेन ना लाईट. अहो, पण म्हणजे लाईट चालूच राहणार ना. मला ना मेला लाईटीच्या प्रकाशात आहे ना झोपच येत नाही बघा. म्हणजे अगदी रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश पण त्याने देखील माझी झोप उडते. वय झालं ना माझं म्हणून. होईल, सगळं ऍडजस्ट होईल. किती खोल्या किती आहेत बंगल्यात? खोल्या? हो, 7. अगं बाई, फक्त 7च? हो, म्हणजे मग कुणी आलं गेलं की मग त्यांनी कुठे झोपायचं? आणि हॉलमध्ये झोपणं बरं दिसत नाही ना, नाही का? बाथरूम कुठे? बाथरूम तिथे. पाणी आहे की नाही बघते जरा. बाबा, काही बोलली का ती जाताना? नाही. तुमच्या समोरच बाहेर पडली ना ती? हो, म्हणजे मी वाचत होतो. मग तुम्ही विचारत का तिला कुठे काय? कशाबद्दल? अहो बाबा, असं काय करताय? सामानाची बॅग घेऊन बाहेर गेली ती. हो, म्हणजे तसं दिसतंय. अहो, पण तुम्ही काहीच बोलला नाहीत का आईला? हो बाबा, तिला थांबवायचं तरी तुम्ही. अरे, मीच तिला एकत्र राहायचं नाही म्हणून सांगितलं ना. मीच कसं थांबवू तिला? हो बाबा, पण तुम्हालाही असं वाटत होतं ना की आईनं घराबाहेर जाऊ नये म्हणून? ते मला तिच्या सोबत राहायचं होतं म्हणून नव्हे, तिची बाहेर वणवण होऊ नये म्हणून. अहो बरोबर आहे, पण म्हणूनच थांबवायचं तरी तिला. इतके दिवस तेच केलं ना आपण. तिने टोक गाठायचं आणि आपण पडतं घ्यायचं. काळ सोखावतो अशाने पिंट्या. कोणही लागत नाही आईचं. बाबा कुठे गेली असेल, काय करत असेल? तशी फार कुठे जाऊ शकणार नाहीये ती. हो, पण तिला काही झालं म्हणजे बाबा. बघ, तुझी आई जीवाचं बरं वाईट करून घेणाऱ्यातली नाहीये. तू काळजी करू नकोस. हो, पण म्हणून काय मला स्वस्त बसता येणार आहे का? बाबा कुठे गेली असेल, काय करत असेल, मला काहीच कळत. कुठेही असली ना तरी स्वतःचा आराम कसा होईल याचाच विचार करत असणार ती. स्वतःच्या आरामापेक्षा अधिक महत्वाचं आणि प्रिय काही नाही तिला. पिंट्या, अरे
तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत रे मी. जास्त काय राहिलोय तिच्यासोबत. काही बरं वाईट करून घेणार नाही ती स्वतःच्या जीवाचं. हा पिंट्या बोल रे. अरे पण कुठेच नाही म्हणजे तू बघितलंयस का आजूबाजूला? मनीषला विचारलंस? मग त्याला विचार ना पिंट्या, त्याच्याशी बोलून घे. कमाल वाटते मला त्या जान्हवीच्या बाबांची. मी एवढं मनावर नका घेऊ. अरे नका घेऊ म्हणजे बायकोला घराबाहेर काढले त्यांनी. अहो मला असं वाटत होतं मीच आपला एकटा होतो की काय बायकोची वाईट वागणारा. ते होतं त्यावेळेला मस्ती असते माणसामध्ये म्हणून माणूस करतो असं असं मानूया आपण. पण ऍक्च्युली ना नंतर किंमत कळते बायकोची आणि संसाराची. खरंच. पण या जान्हवीच्या बाबांनी असं नको होतं करायला. झालं असेल काहीतरी. म्हणजे नेमकं तिथे काय झालं हे आपल्याला नाही ना माहिती. रागाच्या भरात बोलले असतील काहीतरी. नर्मदा कमॉन नर्मदा, भांडण आपलंही झालं होतं म्हणून मी तुला घराबाहेर नाही काढलं. मी घराबाहेर निघालो. तुम्ही काही म्हणा पण मी तिच्या बाबांना जेवढं काही ओळखते ना, म्हणजे फार नाही ओळखत पण जे काही ओळखते त्याच्यावरून मला असं वाटतं की ते फार सज्जन आहेत. सज्जन? बायकोला सामानासकट घराबाहेर काढणं यात कसला आलाय सज्जनपणा? हो मला खरंच असं नाही वाटत आहे की त्यांनी असं काही केलं असेल. हो पण जान्हवीच्या आईच्या सांगण्यावरून तरी तसंच दिसतंय. मला एक सांग, त्या माऊलीनं पैसे उसने कशा करता घेतले? स्वतःच्या संसारा करताच ना. हे पुरुष ना स्वतःच्या अपयशाचं फ्रस्ट्रेशन बायकांवर काढतात. नाही हो, नसेल असं. असो पण आज जे काही मी ऐकलं ना त्यावरून या जान्हवीचे बाबा माझ्या नजरेतून उतरले अगदी. आता आपण करून करून काय करणार सांगा. तुम्ही एवढा विचार नका न करू. श्री आणि जान्हवी बघून घेतील काय करायचं ते. अगो बाई कामं पडलेत हो खूप. मी आलेच. हा बाबा फोनही लागत नाहीये तिचा. किती वाजले आता? म्हणजे तुला उशीर होत असेल तर मग जा तू. नाही नाही तसं नाही म्हणत आहे बाबा. ती जाऊन साधारण किती वेळ झाला यासाठी म्हंटल. कशाला काळजी करताय तुम्ही तिची? म्हणजे काय बाबा? बाबा आई सामान घेऊन गेलीये. कुठे गेलीये कुणालाच माहिती नाहीये. हे काळजी करण्यासारखं नाहीये. अगं नाहीये, तेच सांगतोय मी तुम्हा दोघांना मागासपासून. बाबा आता अति करताय तुम्ही. खोपऱ्यावरच्या वाण्याला पण विचारलं मी, मग त्याने पण नाही पाहिलं. ए तू मामाला विचारलंस का रे पिंट्या? नाही त्याच्याकडे नाही जायची ती. हो मलाही असंच वाटतंय. बाबा पण एक फोन करून बघूया त्यांना. तो फोन करायला तर काही हरकत नाहीये ना तुमची? बघा विचारा. मग 1760 प्रश्नांना उत्तर द्यायची तयारी ठेवा म्हणजे झालं. तुम्ही बसा, मी चहा टाकतो जरा तुमच्यासाठी. नाही नको बाबा मला चहा नकोय. जानू अगं इथे जीव वर खाली करून काही होणार नाहीये. 2 दिवस गेली असेल कुठेतरी येईल परत. बाबा हो पण हे असं होणं बरोबर आहे का? घर सोडण्या इतकी वेळ का आली तिच्यावर? हे तू तिला विचार भेटली की. पण बाबा मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही का चिडता एवढे तिच्यावर? आता तिचा स्वभाव माहितीये ना आपल्याला, मग सोडून द्यायचं. अगं इतकी वर्ष तेच केलं मी. पण मग आता काय झालंय? आता माझी सहनशक्ती संपली. हे सगळं माझ्यापर्यंत होतं ना तेव्हा सहन केलं मी, पण आता ते माझ्या मुलांपर्यंत यायला लागलंय. माझी सहनशक्ती संपली आता. हॅलो मामा, पिंट्या बोलतोय. अरे आई आली आहे का रे तिथे? अरे नाही, आईशी काही कॉन्टॅक्ट होत नाहीये ना, तिचा फोन लागत नाहीये म्हणून तुला फोन केला. आली आहे का? बरं बरं ठीक आहे, कळवतो. बाय. आई कुठे गेली? पिंट्या रडू नकोस.
ऐक, आपण सगळे मिळून शोधूया ना तिला. मी श्रीरंगशी बोलते, ते मदत करतील आपल्याला. हा, तू रडू नकोस. ऐक, मला आई पिंट्या, अरे रडू नको. रडायला काय झालं? अरे हे बघा, तुम्ही विश्वास ठेवा जरा माझ्यावर. ती सुखरूप आहे, काही झालेलं नाहीये तिला. पिंट्या, अरे रडतोयस कशाला? ऐक बाळा, रडू नकोस. खीर आणखी वाढू? खरं तर पोट भरलंय माझं, मन भरलेलं नाही. आता तुम्ही एवढा आग्रहच करताय तर द्या थोडीशी. आणते. हा, तुमच्याकडे रोजच गोडधोडाचं असतं का हो? नाही, रोजच नाही पण असतं. आम्हाला कुठलं हो, रोज एवढं सुग्रास जेवण परवडायला. अहो, साखरेचे भाव बघितले ना की खाण्याची इच्छाच होत नाही. म्हण असं रोज एवढं सुग्रास जेवण जेवायची सवय नाहीये ना आम्हाला. आता आटोपलं. आता जरा हात धुते आणि पडते बाई. ओल्या हातानं झोपता येणं हिरवी बायकांच्या नशिबात नसतं, नाही? अगं बाई, मी विसरलेच. म्हणजे काय, घर नवीन, जागा नवीन, कुठे ठेवायचं? नाही नाही, राहू दे, मी उचलते ना. तुम्ही पाहुण्यात आमच्या. अहो, पाहुण्या कसल्या? तुमच्या घरातला एवढासा कोपरा जरी दिलात ना मला, तरी आनंदाने राहीन मी.